आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। बाळासाहेबांचे फोटो लावून मतं मागतात काँग्रेस आणि शरद पवार गट बाळासाहेबांचं नावही घेत नाही आणि उद्धव ठाकरे पंजाचा प्रचार करतात। राज ठाकरेंची बोचरी टीका। काहीही बोलण्याचं राज ठाकरेंचं वैशिष्ट्य, दुर्लक्ष करणं ही माझी भूमिका। भुजबळांच्या पगडीवरील टीकेनंतर शरद पवारांची राज ठाकरेंवर टीका। राज ठाकरे काय बोलतात त्याला महाराष्ट्रात किंमत नाही। उद्धव ठाकरे स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा प्रचार करत आहेत तर राज ठाकरे गुजरातच्या 2 व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे आहेत। संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा। शिंदेंच्या उमेदवारांना 25-25 कोटी पोहोचले, आमच्या तपासण्या करतात, मग खोके वाटणाऱ्यांच्या तपासण्या का नाही? संजय राऊत आक्रमक। शिंदेंनी कोणतीही चळवळ केली नाही, पक्षात राहून फक्त वळवळ केली। बेळगावच्या आंदोलनात ते कोणत्या तुरुंगात होते? कागद समोर आणावा। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। काँग्रेसवाले 90-90 घेऊन डोलत आहेत। सुनील केदारांना मतदारसंघात एक कार्यकर्ता मिळाला नाही, घरातच उमेदवारी दिली। बावनकुळेंची बोसरी टीका। सावनेरच्या विकासासाठी आशिष देशमुखांना विजय करा, नितीन गडकरींचं आवाहन। मुंबईच्या डबेवाल्यांमध्ये राजकीय पक्षांना पाठिंबा देण्यावरून फूट। अध्यक्ष सुभाष तळेकरांचा ठाकरे गटाला पाठिंबा तर उल्हास मुखे, रामदास करवंदेंच्या संघटनेचा महायुतीला पाठिंबा। वीरेंद्र जगताप यांचा व्हिडिओ व्हायरल। गरीब शेतकऱ्यांच्या घरात कॅन्सर, किडनी फैलसारखे आजार आहेत, या भाषणातील वक्तव्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल। भाषणात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा सत्ताधारी नेत्यांचा आरोप। मुख्यमंत्री शिंदेंचा काल ताफा रोखणाऱ्या संतोष कटकेंचा ठाकरे गटात प्रवेश। साकीनाका परिसरात ताफा रोखून घोषणा दिल्यानं मुख्यमंत्री शिंदे संतापले होते।